नमस्कार मित्रांनो. 2025 हे संपूर्ण वर्ष थोडं खास आहे. कारण या वर्षामध्ये मोठे जे ग्रह आहे जसं की शनी, राहू, केतू आणि गुरु हे सर्व ग्रह राशांतर करणार आहेत. सगळ्यात पहिला जो शनी आहे हा 29 मार्चला कुंभ राशीतून मीन राशीमध्ये येणार आहे. अर्थात धनु राशीकरता हा तृतीय स्थानातून चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत ते कशा प्रकारचे असतील या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर साधारणतः गेली 2.5 वर्ष हा जो शनी आहे हा धनु राशीच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करत होता. त्याचे काय प्रभाव परिणाम तुम्ही निश्चितच अनुभवलेले असतील. खास करून तुमच्या आरोग्याच्या संदर्भात, स्वास्थ्याच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या ठीक चाललेल्या नव्हत्या. बऱ्याच प्रकारे आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्ही अनुभवलेले असतील. खास करून तुमच्या राशीकरता शनी जो ग्रह आहे हा अशुभ फलदायी मानला जातो. त्याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार यामध्ये सुद्धा काही त्रासदायक गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागलं असेल. तुमचे जे भावंड आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा नातेसंबंध काही ठीक नव्हते. आता या गोष्टी हळूहळू रुळावर येतील. शनी जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करेल त्यानंतर या गोष्टी या बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील. पण तो काही गोष्टी त्या थोड्या वेगळ्या सुद्धा जाणवतील. लक्षात घ्या, चतुर्थ स्थानात जसा शनी येईल तसा हळूहळू घरातलं जे वातावरण आहे हे थोडंसं तुम्हाला बदललेलं दिसेल. खातून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध हे नेहमीप्रमाणे राहणार नाही. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान हाती घेऊ नका. तुमचे अंदाज वगैरे चुकू शकतील किंवा तुमची कामं आहे ती थोडीशी पेंडिंग राहिल्यासारखी जाणवते. याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील किंवा तुमचे जे संतती असतील यांच्यावर सुद्धा गोष्टी तेवढ्याशा व्यवस्थित चालणार नाही. तुमच्या दोघांमधले जे हार्मनी आहे ती तेवढीशी व्यवस्थित राहणार नाही. अर्थात याचा फार मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनात होणार नाही, परंतु तुम्हाला ही गोष्ट निश्चित जाणवेल की घरातलं वातावरण थोडंसं गढूळ झालेलं आहे. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. याचप्रमाणे हा जो शनी आहे हा शनी तृतीय दृष्टीने तुमच्या षष्ठ स्थानाला पाहिल, सप्तम दृष्टीने दशमाला पाहिल आणि दशम दृष्टीने तो तुमच्याच राशीला बघणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकेल. काळजी घ्या, ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. या जोडीला राहू जो ग्रह आहे हा राहू ग्रह सुद्धा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतो. लक्षात घ्या, हा जो राहू ग्रह आहे हा राहू ग्रह जवळजवळ 18 मे नंतर तुमच्या तृतीय भ्रमण करेल. म्हणजेच एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये मोठे जे ग्रह आहेत जसं की शनी आणि राहू हे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही गोष्ट राहील. खास करून या 2 महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल आणि मे घरातलं जे वातावरण आहे त्यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं ॲडजस्टमेंट करणं तुम्हाला गरजेचं राहील. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे वाद खूप मोठे रूप धारण करू शकतील किंवा त्याचा सरळ परिणाम तुमच्या नातेसंबंधावरती होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. गोष्ट फार महत्त्वाची आहे. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही दुखणीसुद्धा डोकं वर काढू शकतील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. याकडे लक्ष द्या. याचमुळे इथे एक गोष्ट मात्र खूप चांगली आहे. तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 14 मे नंतर हा तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आणि सप्तम दृष्टीने तो तुमच्याच राशीला बघणार. त्याचा अर्थ एवढा आहे की शनीमुळे जरी घरातलं वातावरण गढूळ झालं तरी गुरु हा तुमच्या राशीला बघतोय. त्यामुळे तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे हा खूप चांगला राहील. आणि गोष्टी जरी तुम्हाला वाटल्या की टोकाच्या होत आहेत तरी सुद्धा गुरु त्या तशा टोकाच्या होऊ देणार नाही. आणि तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे हा जबरदस्त आल्यामुळे गोष्टी फार काय मोठ्या होणार नाहीत. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. याचबरोबर थोडंसं तडजोडीचं धोरण हे घरातल्या व्यक्तींबरोबर ठेवलं तर गोष्टी फार काही टोकाच्या होणार नाहीत. एकंदरीत सांगायचं झालं तर थोडंसं तडजोड करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्यांची रास धनुरास आहे आणि ज्यांची जन्मतारीख 15 मार्च ते जवळजवळ 15 एप्रिलच्या दरम्यान आहे त्या सर्वांनी थोडंसं लक्ष द्या. घरातलं जे वातावरण असेल त्या येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये जास्तच गढूळ झाल्यासारखं वाटेल. आणि खास करून घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याचा त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. आणि येणाऱ्या जरी 3-4 महिन्याचा विचार करायचा झाला तर ज्यांचे जन्म साधारणतः 15 मार्च ते जवळजवळ 15 एप्रिल दरम्यान आहे त्यांच्यासाठी येणारे 2 ते 3 महिने आहेत हे अतिशय त्रासाचे असणार आहेत. घरातल्या ज्या गोष्टी आहेत या जास्तच प्रमाणे चव्हाट्यावरती येऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील.
तुमची जी आई असेल त्यांच्यासुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर शनीचं जे भ्रमण आहे, हे घरातल्या ज्या गोष्टी असतील, ह्या थोड्या जास्त प्रमाणात गढूळ झाल्यासारखे वाटेल. घरातले जे त्रास असतील, हे थोडेसे या दरम्यान जास्त जाणवल्यासारखे जाणवतील. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं शनीचं भ्रमण जे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये होणार आहे येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.